नमस्कार. पावसाळ्यातला जो गारठा हा शरीराला सोसवतो आणि मग पुढे एकदम शरद ऋतू सुरू झाल्यानंतर सूर्याची जी किरण आहेत ही प्रखर होतात, ज्यामुळे शरीरात सुद्धा उष्णता वाढायला लागते. आधीचे काही शरीरात पित्त साचलंय ते मात्र स्वभावताच आता या काळात उफाळून येतं आणि त्यामुळे शरीरातलं रक्त देखील बिघडतं. म्हणूनच या काळात त्वचा विकार किंवा नाक कान तोंडातून रक्त येणं, घशात छातीत जळजळणं हे आपल्याला बघायला मिळतं. यासाठीच आयुर्वेदाने काही विशिष्ट असे पंचकर्म उपचार या काळात करायला सांगितले आहेत. विरेचन म्हणजेच जुलाबाचं औषध. यामध्ये काही विशिष्ट औषधी सिद्ध तूप प्यायला देतात आणि नंतर तेल लावून शेकून जुलाबाचं औषध दिलं जातं, ज्यामुळे शरीरातलं पित्त लागलीच कमी होतं, रक्त सुद्धा शुद्ध होतं. रक्तमोक्षण. यामध्ये लीच म्हणजेच जळू ही शरीरातलं अशुद्ध रक्त शोषून घेते. हे उपचार तुम्ही वैद्यकीय सल्ल्याने नक्की करू शकता. या काळात रक्तदान जर केलं तर ते देखील फायद्याचं ठरू शकतं. काही घरगुती उपचार हे तुम्ही नक्की करून बघू शकता. 1 ते 2 सुके अंजीर गायच्या तुपासह खावे. रात्री झोपताना काळे मनुका, आवळ्याची पावडर आणि मध यामुळे पित्ताचे सर्व त्रास हे लागलीच कमी व्हायला मदत होते. काही प्राणायाम नक्की उपयोगी ठरतात, जसं शीतली आणि शीतकारी. यामुळे शरीरातली उष्णता कमी होते, शरीरामध्ये थंडावा येतो. पित्ताच्या उपचारांमध्ये सुगंध धारण करणं ही सुद्धा एक महत्त्वाची ट्रीटमेंट सांगितली आहे, जसं अत्तर लावणं किंवा स्त्रियांनी विशेषतः गजरा मारणं हे आपल्याला फायद्याचं ठरतं. आता खाण्यामध्ये कुठल्या गोष्टी घ्याव्यात? गोड, कडू, तुरट, थंड, पचायला हलके असे पदार्थ आहारामध्ये घ्यावे. भुकेपेक्षा 2 घास कमीच खावं. मूग, पडवळ, आवळा, मध, साखर यांचा आहारामध्ये नक्की समावेश करावा. सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता गुलकंद, मोरावळा यासारखे आहारामध्ये पदार्थ घ्यावेत, जेणेकरून पित्त हे वाढणार नाही. मांसाहार जे करतात त्यांनी बकरा किंवा ससा यांचं मांस घ्यायला हरकत नाही. तर या काळात कुठल्या गोष्टी टाळाव्यात? तर सगळ्यात महत्त्वाचं उन्हात फिरणं टाळावं, चिडचिड, त्रागा करू नये आणि दुपारी झोपू नये. खाण्यामध्ये सुद्धा जे मांसाहारी आहेत त्यांनी मासे खाणं टाळावं, जेणेकरून रक्त बिघडणार नाही. चीज, पनीर किंवा खारट पदार्थ यासोबतच दही, हिरवी मिरची किंवा इडली डोसासारखे पदार्थ, सॉस आणि पालेभाज्या या गोष्टी आहारातनं नक्की टाळाव्यात. आजचा रील कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या परिचित कोणालाही पित्ताचे जर त्रास असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होईल.